नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रस्ताव या संदर्भात आपण माहिती घेत आहोत. यामध्ये प्रस्तावाची स्वीकृती या पॉईंटचा आपण आज अभ्यास करणार आहोत. कोणताही ठराव होताना एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला एक निश्चित असा प्रस्ताव पाठवणं काय असतं, गरजेचं असतं. त्याचप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीने त्या प्रस्तावाला स्वीकृती देणं गरजेचं आहे आणि ती स्वीकृती ही विनाशर्त असली पाहिजे. कोणत्याही प्रस्तावाची स्वीकृती हा कराराचा महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे करार करत असताना प्रस्तावाची स्वीकृती हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे असं म्हटलेलं आहे. आता स्वीकृती म्हणजे एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला प्रस्ताव सादर केल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीनं त्या प्रस्तावाला मंजुरी देणं असं म्हटलं जातं. दुसऱ्या शब्दात असं सांगता येऊ शकतं की स्वीकृती म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या प्रस्तावाला बंधनकारक बनवण्याच्या उद्देशाने दिलेली संमती असते. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे प्रस्ताव पाठवते व दुसरी व्यक्ती त्या प्रस्तावास आपली संमती देते, त्यावेळी त्या व्यक्तीने प्रस्तावास स्वीकृती दिली असं समजण्यात येतं. म्हणजे अशी स्वीकृती प्रस्तावास वचन असे म्हणतात. म्हणजे जर एखादा प्रस्ताव स्वीकृत केलेला असेल तर त्यास काय म्हटलं जातं, वचन असं देखील म्हटलं जातं. स्वीकृती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष देखील असू शकते. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रस्तावाची स्वीकृती याच्या 1-2 व्याख्या पाहणार आहोत. पहिली व्याख्या आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे भारतीय करार कायदा कलम 2 उपकलम बी मध्ये आपल्याला ती व्याख्या दिलेली आहे. यानुसार ज्या व्यक्तीला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे अशी व्यक्ती जेव्हा प्रस्तावास आपली संमती व्यक्त करते, म्हणजे एखादा व्यक्ती असेल, त्या व्यक्तीकडे एखादा प्रस्ताव पाठवलेला असेल आणि ती व्यक्ती त्या प्रस्तावास आपली संमती व्यक्त करत असेल, तेव्हा त्या व्यक्तीने प्रस्ताव स्वीकारला असे समजण्यात येते किंवा असे म्हटले जाते. म्हणजे समजा एखादा व्यक्ती असेल, समजा एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीकडे एखादा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि तो प्रस्ताव त्यानं त्या प्रस्तावाला म्हणजे दुसऱ्या व्यक्तीनं त्या प्रस्तावाला संमती व्यक्त केलेली असेल तर त्यास काय म्हटलं जातं, प्रस्तावाची संमती किंवा प्रस्तावाची स्वीकृती असं म्हटलं जातं. दुसरी व्याख्या आपल्याला दिलेली आहे ते म्हणजे सर विल्यम अँडरसन यांनी व्याख्या दिलेली आहे. त्यामध्ये ते असं सांगतात की प्रस्तावास स्वीकृती म्हणजे प्रस्तावकर्त्याच्या प्रस्तावास दुसऱ्या व्यक्तीने शब्दात किंवा कृतीने प्रस्तावकर्त्याने सांगितल्याप्रमाणे किंवा विहित नमुन्यात दिलेली संमती होय. आता यामध्ये सर विल्यम अँडरसन वेगवेगळ्या घटकांचा उल्लेख करतात. यामध्ये प्रस्तावास स्वीकृती म्हणजे प्रस्तावाची स्वीकृती करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर प्रस्तावकर्त्याच्या प्रस्तावास म्हणजे पहिल्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला पाठवलेला जो प्रस्ताव असेल त्यास दुसऱ्या व्यक्तीने शब्दात किंवा कृतीने, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीनं काय करणं गरजेचं आहे, शब्दात किंवा त्याने वागणुकीने प्रस्तावकर्त्याने सांगितल्याप्रमाणे, म्हणजे प्रस्तावकर्त्यानं जर काही एखादी अट वगैरे घातलेली असेल त्या अटीप्रमाणे किंवा विहित नमुन्यात दिलेली संमती होय. म्हणजे प्रस्तावाची स्वीकृती म्हणजे काय, प्रस्तावास स्वीकृती म्हणजे प्रस्तावकर्त्याच्या प्रस्तावास दुसऱ्या व्यक्तीने शब्दात किंवा कृतीने प्रस्तावकर्त्याने सांगितल्याप्रमाणे किंवा विहित नमुन्यात दिलेली संमती असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रस्तावाच्या स्वीकृतीच्या संदर्भात पुढील पॉईंटमध्ये आपण पाहणार आहोत की प्रस्तावाच्या स्वीकृतीसंबंधीचे जे काही कायदेशीर नियम आहेत ते आपण पाहणार आहोत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर एखादा प्रस्ताव स्वीकारायचा असेल तर तो प्रस्ताव स्वीकारत असताना त्यानं कोणकोणत्या प्रकारचे कायदेशीर नियम यांचं पालन केलं पाहिजे याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्ही आता स्क्रीनवर पाहत आहात त्या पद्धतीनं 7 ते 8 पॉईंटचा समावेश होतो. यामध्ये ज्या व्यक्तीला प्रस्ताव पाठविला असेल त्याच व्यक्तीनं प्रस्ताव स्वीकृती किंवा त्या प्रस्तावाला स्वीकृती दिली पाहिजे असा एक पॉईंट दिलेला आहे. म्हणजे प्रस्तावाचं रूपांतर ठरावात होण्यासाठी प्रस्ताव हा ज्या व्यक्तीला पाठवला असेल त्याच व्यक्तीनं प्रस्तावाला स्वीकृती देणं गरजेचं आहे. म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीनं जर एखादा प्रस्ताव पाठवलेला असेल तर असा प्रस्ताव काय करणं गरजेचं आहे, त्याच व्यक्तीनं किंवा त्याच व्यवसाय संस्थेनं स्वीकृत करणं गरजेचं आहे. परंतु
प्रस्ताव जर सर्वसाधारण जनतेला उद्देशून केलेला असेल तर त्याला कोणीही स्वीकृती देऊ शकतं असं आपल्याला म्हणता येऊ शकतं आणि ती स्वीकृती कायदेशीर देखील ठरू शकते. त्यानंतर आपल्याला दुसरा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे स्वीकृती संपूर्ण प्रस्तावाला दिली पाहिजे असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या व्यक्तीनं प्रस्ताव मांडलेला असेल त्या प्रस्तावाला प्रस्ताव गृहीत्यानं संपूर्ण स्वीकृती देणं गरजेचं आहे. म्हणजे प्रस्ताव संपूर्ण स्वीकारणं गरजेचं आहे. समजा एखाद्या व्यक्तीकडे एखाद्या ठिकाणी काही जमीन असेल, म्हणजे काही जमीन म्हणजे आपण एक्झाम्पलसाठी 5 एकर जमीन असं समजूया. समजा त्या व्यक्तीला 5 एकर जमीन विकायची आहे आणि त्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीकडे तशा प्रकारचा 5ही एकर जमीन विकण्याचा प्रस्ताव पाठवलेला असेल तर दुसऱ्या व्यक्तीनं तो प्रस्ताव स्वीकारत असताना 5 एकरसाठीच तो स्वीकारला पाहिजे. म्हणजे प्रस्तावाला संपूर्ण स्वीकृती दिली पाहिजे. जर दुसऱ्या व्यक्तीनं ती जमीन 3 एकर खरेदी करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवला किंवा त्यालाच प्रतिप्रस्ताव आपण म्हणू शकतो, किंवा 2 एकर जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव त्यातला नाकारलेला असेल तर हा प्रस्ताव हा काय म्हणता येऊ शकत नाही. हा प्रस्ताव संपूर्ण प्रस्तावाला स्वीकृती दिलं असं म्हणता येणार नाही. म्हणजे आपण ज्यावेळी एखादा प्रस्ताव पाठवत असतो त्यावेळेस प्रस्ताव गृहीत्याने किंवा प्रस्ताव स्वीकृतीकर्त्याने काय करणं गरजेचं आहे, संपूर्ण प्रस्तावाला स्वीकृती देणं गरजेचं आहे. तिसरा पॉईंट आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे संपूर्ण प्रस्तावाला स्वीकृती विना अट दिली गेली पाहिजे. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला एखादा प्रस्ताव पाठवलेला असेल तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अट ही दुसऱ्या व्यक्तीनं त्याच्यामध्ये घालू नये. म्हणजे पहिल्या व्यक्तीनं ज्या काही अटी घातलेल्या असतील त्या अटींचा स्वीकार करून आहे तसा प्रस्ताव तुम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. परंतु जर तुम्ही एखाद्या व्यक्तीनं पाठवलेला प्रस्ताव त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची एखादी अट जर घालून तो प्रस्ताव स्वीकारत असाल तर त्या प्रस्तावाला आपल्याला कायदेशीर स्वीकृती असं म्हणता येणार नाही. तर त्याला आपल्याला काय म्हणता येऊ शकतं, प्रतिप्रस्ताव किंवा त्याला काउंटर प्रपोजल असं सुद्धा म्हणता येऊ शकतं. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला करता येऊ शकत नाही. त्यावेळेस ती कायदेशीर स्वीकृती ठरू शकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला चौथा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे प्रस्तावाची स्वीकृती प्रस्तावकर्त्याने ठरवून दिलेल्या पद्धतीनेच कळवली पाहिजे. म्हणजे एखादी जर प्रस्तावाची स्वीकृती असेल तर प्रस्तावकर्त्याने ठरवून दिलेल्या पद्धतीनं स्वीकारणं गरजेचं आहे किंवा कळवणं गरजेचं आहे. समजा एखादा व्यक्ती असेल, त्या व्यक्तीनं एखादा प्रस्ताव दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवलेला असेल आणि त्याच्यामध्ये एक अट घातलेली असेल की हा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला स्वीकृती देत असताना तुम्ही फक्त रजिस्टर्ड पोस्टानेच त्याची स्वीकृती कळवणं गरजेचं आहे. तर दुसऱ्या व्यक्तीनं या प्रस्तावाला जर त्याला स्वीकृती द्यायची असेल तर ती फक्त रजिस्टर्ड पोस्टानंच पाठवणं गरजेचं आहे, ना की दुसऱ्या इतर माध्यमातून. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीनं अशी एखादी अट प्रस्तावाच्या स्वीकृतीच्या संदर्भात घातलेली असेल तर तुम्हाला त्याच पद्धतीनं ती स्वीकृती काय करावी लागते, पूर्ण करावी लागते. ते अट पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यावेळेस त्याला काय म्हणता येऊ शकतं की प्रस्तावाची स्वीकृती प्रस्तावकर्त्याने ठरवून दिलेल्या पद्धतीनंच आपण स्वीकारलेली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे प्रस्ताव हा योग्य मुदतीत किंवा प्रस्तावात सांगितलेल्या मुदतीत स्वीकृत झाला पाहिजे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखादा प्रस्ताव हा दुसऱ्या व्यक्तीला पाठवत असता त्यावेळी त्यामध्ये जर तुम्ही एखादी मुदत दिलेली असेल किंवा त्या प्रस्तावाच्या स्वीकृती संदर्भात काही विशिष्ट मुदत दिलेली असेल तर त्या प्रस्तावाची स्वीकृती ही त्या विशिष्ट मुदतीच्या आतच करणं गरजेचं आहे. समजा एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये एखादी पोस्ट भरावयाची असेल किंवा एखादी जागा भरावयाची असेल तर त्या जागेमध्ये जागा भरत असताना तुम्हाला काय करावे लागतं, त्याचं ॲप्लिकेशन हे विशिष्ट तारखेपर्यंत देणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यांना हा तर तुमचा काय असणार आहे, पब्लिकसाठी केली गेलेली ऑफर असणार आहे आणि त्या ऑफरमध्ये तुम्ही त्या ऑफरला काय करणं गरजेचं आहे, विशिष्ट मुदतीमध्येच प्रतिसाद देणं गरजेचं असतं. म्हणजेच याचा देखील आपल्याला विचार करावा लागतो की प्रस्ताव हा योग्य मुदतीत किंवा प्रस्तावात सांगितलेल्या मुदतीतच काय करणं गरजेचं आहे, स्वीकृत करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे स्वीकृतीचे संवहन होणं गरजेचं असतं. म्हणजे व्यवसाय संस्थेनं जर एखादी स्वीकृती दिलेली असेल तर त्या स्वीकृतीचं काय होणं गरजेचं आहे, संवहन होणं गरजेचं आहे. आता
पहिल्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीकडे प्रस्ताव पाठवला आणि दुसऱ्या व्यक्तीनं फक्त त्या स्वीकृतीचा काय केला, मनामध्ये निश्चय केला, तर अशा प्रकारचा स्वीकृतीचा निश्चय मनामध्ये केला, त्याचं कम्युनिकेशन केलं नाही किंवा दुसऱ्या व्यक्तीला तो प्रस्ताव आपण संवहित केला नाही, तर त्याला आपल्याला प्रस्तावाची स्वीकृती असं म्हणता येणार नाही. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीनं ज्याला तो प्रस्ताव स्वीकृत करायचा होता त्या व्यक्तीनं तो पहिल्या व्यक्तीला म्हणजे प्रस्तावकर्त्याला तो सांगणं गरजेचं आहे. जर असा प्रस्ताव सांगितला नाही तर आपल्याला तो प्रस्ताव स्वीकारला असं म्हणता येणार नाही आणि ते कायदेशीर देखील ठरणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे प्रस्तावाची स्वीकृती ही स्पष्ट किंवा ध्वनीत असू शकते. आता प्रस्तावाची स्वीकृती ही काय असणार आहे, स्पष्ट किंवा ध्वनीत असू शकतं. म्हणजेच काय, प्रस्तावकर्त्या व्यक्तीने मांडलेल्या प्रस्तावाला प्रस्ताव गृहीत्यानं तोंडी किंवा त्यानं लेखी स्वरूपात स्वीकृती दिल्यास त्या स्वीकृतीला काय म्हटलं जाऊ शकतं, स्पष्ट स्वीकृती असं म्हणता येऊ शकतं. आता ध्वनीत स्वीकृती म्हणजे काय, तर स्वीकृतीदर्शक जर एखादं कार्य हे स्वीकृतीदर्शक किंवा वागणुकीने किंवा आचरणाने केलेलं असेल तर त्याला काय म्हणता येऊ शकतं, ध्वनीत स्वीकृती किंवा इम्प्लाइड ॲक्सेप्टन्स असं म्हणता येऊ शकतं. म्हणजे प्रस्तावाला स्वीकृती देत असताना कोणत्याही एका पद्धतीनं स्वीकृती दिलेली असेल तरीही चालू शकतं. मग यामध्ये स्पष्ट स्वीकृती म्हणजे एक्सप्रेस्ड ॲक्सेप्टन्स असू शकतो किंवा ध्वनीत स्वीकृती म्हणजे इम्प्लाइड ॲक्सेप्टन्स असू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला शेवटचा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे प्रस्ताव स्वीकारताना प्रस्ताव स्वीकृतीच्या अटी प्रस्ताव गृहीत्याने पूर्ण केल्या पाहिजेत. आता प्रस्ताव स्वीकारत असताना प्रस्ताव स्वीकृतीच्या काही अटी असतील तर त्या अटी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, प्रस्ताव गृहीत्यानं पूर्ण करणं गरजेचं आहे. समजा एखाद्या प्रस्तावामध्ये प्रस्तावकाने सांगितलेलं असेल की प्रस्ताव स्वीकारत असताना तुम्हाला 50% रक्कम अगोदर देणं गरजेचं आहे, तर तुम्हाला किंवा ती अनामात ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही अनामत रक्कम ठेवत असाल तर तुम्हाला तो प्रस्ताव स्वीकारता येऊ शकतो. जर दुसऱ्या व्यक्तीनं अशी 50% रक्कम अनामत म्हणून दिलेली असेल तर तुम्हाला काय करता येईल, तो प्रस्ताव स्वीकारता येऊ शकतो. म्हणजे प्रस्ताव स्वीकारत असताना प्रस्तावकर्त्यानं ज्या प्रकारच्या अटी घातलेल्या असतील त्या अटींची पूर्तता करूनच आपल्याला प्रस्तावाची स्वीकृती देता येऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रस्तावाच्या स्वीकृती संदर्भात असणारे कायदेशीर नियम पाहिले आणि याच्यामध्ये आपण ज्या व्यक्तीला प्रस्ताव पाठवला असतील त्या व्यक्तीनंच प्रस्ताव स्वीकृत केला पाहिजे. स्वीकृती संपूर्ण प्रस्तावाला दिली पाहिजे. संपूर्ण प्रस्तावाला स्वीकृती विना अट दिली पाहिजे. प्रस्तावाची स्वीकृती प्रस्तावकर्त्याने ठरवून दिलेल्या पद्धतीनेच कळवली पाहिजे. प्रस्ताव योग्य मुदतीत किंवा प्रस्तावात सांगितलेल्या मुदतीतच स्वीकृत झाला पाहिजे. स्वीकृतीचे संवहन होणं आवश्यक असते. प्रस्तावाची स्वीकृती ही स्पष्ट किंवा ध्वनीत असणं गरजेचं आहे आणि प्रस्ताव स्वीकारताना प्रस्ताव स्वीकृतीच्या अटी प्रस्ताव गृहीत्याने पूर्ण करणं गरजेचं आहे किंवा पूर्ण केल्या पाहिजेत. हे सर्व नियम आपण पाहिले. थँक्यू.